न्यूज, सदैव जनतेसोबत। नाशिकमधील सिडको परिसरात सिगारेटच्या किमतीवरून झालेल्या वादामध्ये टपरी चालकानं काठीनं केलेल्या मारहाणीत एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय। ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजी स्टेडियम जवळ घडली आहे। स्टेडियमच्या मागील बाजूस अपंग टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे वय वर्ष 59 राहणार शिवपुरी चौक सिडको नाशिक यांची टपरी आहे। दुपारी 1:30 वाजता विशाल भालेराव हा व्यक्ती टपरीवर आला। 10 रुपयांच्या सिगारेटसाठी 11 रुपये का घेतले या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला। वाद वाढल्यानंतर टपरी चालकानं भालेराव यांना काठीनं जोरदार मारहाण केली। या मारहाणीमध्ये भालेराव यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली। मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाल्यानं त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणात मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल। त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे। सदर घटनेतील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे।